कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम कंठीरा
Ah
भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण संतांचे पायी ठेवी वेळोवेळा डोई ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण महायोग पीठे तते भीमरत्न वनं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दासदुका पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्यं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम् ॐ नमो ज्ञानेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई आलो पतित ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण विठ्ठल
त्याची कल्पना आहे. भगवान शंकराच्या मंदिराचा हा तपपूर्ती सोहळा आहे. कोणतंही एखादं साधन सलग 12 वर्ष केलं जातं, त्यावेळेस त्या साधनाला सिद्धी येण्याचा हा काळ जो मानला जातो त्याला 12 वर्षाच्या काळाला एक तप म्हटलं जातं. असा तपपूर्तीचा सोहळा. खरं पाहता हा वर्धापन म्हणा हा देवाचा नाही, हा आपल्या भक्तीचा आहे. देवाला वर्धापन दिन नसतो, कारण त्याला जन्मच नाही, त्याला अंत आहे. वाढदिवस आपल्याला असतो, देवाला नसतो. तरी सुद्धा आपण भगवंताचा जन्मदिवस, वाढदिवस किंवा त्याच्या उद्देशाने केलेले तपपूर्ती वगैरे वगैरे सोहळे हे आपल्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी करत असतो. तेव्हा काही असो, एक तपाची पूर्ती झालेली आहे, 12 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि तपपूर्ती म्हणजे याचा अर्थ आपल्या भक्तीची कसोटी आहे की 12 वर्षे आपण भगवंताची भक्ती केलेली, उपासना केलेली आहे. भगवान शिव हे एक असं दैवत आहे की आपण जर आपल्या आदिम काळाचा शोध घेतला, अगदी वैदिक काळामध्ये जर जाऊन आपण पोहोचलो, की सर्वात पहिलं दैवत आपल्याला भगवान शिव आढळेल. विष्णू नंतर विष्णू वगैरे दैवत ही नंतर जशी जशी गरज निर्माण झाली तशा तशा अनेक देवता वेदामध्ये निर्माण झाल्या. पण आधी ज्या देवता होत्या मानवाने, विशेष करून ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदामध्ये ज्या देवतांचा उल्लेख होता त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोण आहे माहिती का? इंद्र आहे, वरुण आहे, अग्नी आहे. ह्या सगळ्या ज्या निसर्गातल्या ज्या देवता आहेत, सूर्य देवता आहेत, आणि त्यासोबत जो उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा, जो निग्रह आणि अनुग्रह करणारा असा जो एक शक्तिसहित असलेला देव म्हणजे भगवान शिव. शिव या नामामध्येच असं सामर्थ्य आहे की शिव हे नाम आपण आपल्या डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न करा. कागदावरती शिव नाम लिहा. शला पहिली वेलांटी बरोबर, आणि ती पहिली वेलांटी खोडून टाकली तर शिव का? शिव एकटा नाही, शक्ती सहित. ती जी वेलांटी आहे ना तिला शक्ती म्हणायचं. ती पार्वती, ती सती, ती शक्ती. त्या शवामध्ये ज्यावेळेस ती शक्ती येते त्यावेळेस तो शिव बनतो. विठ्ठल आपल्याला कल्पना आहे, शिव हे निर्गुणातलं नाम आहे आणि शंकर हे सगुणातलं नाम आहे. जो पार्वती सहित कैलासावरती क्रीडा करतो, राहतो, निवास करतो त्याला म्हणायचं शंकरोती शंकरहा. शंकर, शम कल्याण, कर करतो तो, जो भक्तांचं कल्याण करतो तो शंकरोती शंकरहा. मग शिव म्हणजे कोण? शिव हे मूळचं निर्गुण असलेलं स्वरूप आहे, शक्तीसहित असलेलं स्वरूप आहे, मूळचं आदिम परमात्मा आहे. त्या आदिम परमात्माने पहिल्यांदा आपल्या संकल्पाने सृष्टी निर्माण केली. त्याला काय म्हटले? आदिम शक्तियुक्त असलेला शिव. काश्मीरी शैविझम नावाचा एक इझम आहे बघा आपल्या भारतामध्ये, तो काश्मीरमध्ये मांडला जातो, त्याला काश्मीरी शैविझम म्हणतात. त्याच्यावरती आदिकवी शंकराचार्यांनी भाष्य केलेले आहे. अभिनव गुप्तांनी शिवसूत्रावरती ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्याचा प्रभाव माऊलींच्या अमृतानुभवामध्ये येतो. भगवान शिवाच्या उपासनेचा प्रभाव माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आणलेला नाही, कारण माऊली ज्ञानेश्वरीला बांधले गेलेले, माऊली गीतेला बांधले गेलेले, त्यामुळे त्यांना व्यासांचा मागोवा घ्यायचा आहे तिथं. पण अमृतानुभवामध्ये माऊली स्वतंत्र आहे. अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण आहे शिवशक्ती समावेश. हा शक्तीसहित असलेला शिव आहे. म्हणून शंकराचं लिंग रूपात, निर्गुण रूपात, प्रतिकात्मक रूपात पूजन ज्या स्वरूपात केलं जातं त्याला शिवलिंग म्हणतात. विठ्ठल शिवलिंग म्हणजे शक्तीसहित असलेलं शिव. आपल्या लक्षात येणार नाही, आपल्या वैदिक काळामध्ये ह्या ऋषी मुनींनी प्रतिकात्मक रूपात जी पूजा आपल्या पुढे आणली तर तेवढा मोठा अर्थ आहे. शिव म्हणजे मूळचा प्रजापती, शिवशक्तीचं समावेशन लिंगच दाखवले. ही जी शाळुंका आहे, ही शाळुंका म्हणजे शक्ती, आणि वरचं आहे ते काय आहे? शिव आहे.
स्त्री पुरुष मिलनामध्ये मी जास्त आतमध्ये जात नाही, कारण तो मग शृंगार रस होईल. स्त्री पुरुष मिलनामध्ये शाळुंकेची बाजू म्हणजे स्त्री योनी, आणि लिंग म्हणजे पुरुषाचं लिंग, आणि त्यातून निर्माण झालेली जगाची निर्मिती, त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणजे शिव. हे लिंग, याची पूजा करायची. आज आपण त्या पूजेसाठी त्याच भगवान शिवाला देवा गेले 12 वर्ष आम्ही तुझी सेवा केलेली आहे, म्हणून आज तुझ्याकडून मेवा मागण्याचा आम्हाला अधिकार आहे. म्हणून आजचा अभंग मागणीकडे घेतला. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंतापाशी मागणी मागताना म्हणतात, भगवंता माझ्या अंगामध्ये प्रेम भरणार तुझं नाम माझ्या कंठामध्ये मला दे. कंठी राहो नाम अंगी भरवून प्रेम, आईशे द्यावे काही दान आलो पतित शरणा. मी तुला पतित आहे, मी पतित आहे, पण पतित जरी असलो तर तुला शरण आलेलो आहे. मला असं काही दान दे की कंठामध्ये तुझं नाम राहील आणि त्या नामाने तुझ्या विषयीचं प्रेम अंगामध्ये परिपूर्ण भरून राहील. अंगी भरवून प्रेम. आणखी संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, का तर तुझं ते नाम संताकडून मिळतं. मला नाम कोणाकडून घ्यायचं असतं? संतांकडून. परमार्थ कोणाकडून प्राप्त करून घ्यायचा असतो? संतांकडून. परमार्थ किंवा देव प्राप्त करण्याचा मार्ग मिळतो कोणाकडून? संतांकडून मिळतो. म्हणून संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, आईशे द्यावे काही दान आलो पतित शरण. पण दान पण असं दे की हे दान एकदा मिळालं की तुका म्हणे एक सरे एका झटक्यात वेळ न लावता भवसिंधू तरे अर्धक्षण लगेच ताबडतोब भवसिंधू तरुण जाईल असं दान दे. पण ते दान कोणतं? त्याच्या नामाचं दान मागितलं आणि त्याच्या संतांच्या त्याच्या भक्तांच्या सहवासाचं नाम मागितलं. विठ्ठल तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे भवसिंधू तरे आईशे द्यावे काही दान, असं आपण अन्वय लावायचं. थोडासा प्राचीन काळामध्ये आपण गेलो तर त्या आदिम काळामध्ये वैदिक काळामध्ये प्रमुख अशा थोड्याच देवता होत्या. भगवान शिव ही प्रमुख देवता मानली गेली होती. भगवान शिवाचा तो परिवार निर्माण झाला. कोण? शंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय, हे 4. जरा आपण या परिवाराचा थोडासा विचार करावा की भगवान शंकर किती आदर्श गृहस्थ आहेत याकडे लक्ष येईल. आणि त्यांच्या गृहस्थाश्रमातून आपल्याला काय शिकता येईल, नेमकं काय शिकलं पाहिजे? तुम्ही विचार करा. आमची आदी माता पार्वती माता एक आदर्श गृहिणी आहे. गृहिणी फार हुशार गृहिणी, अन्नपूर्ण आहे पार्वती माता. भगवान शिवाला तिचा नवरा कोण? भगवान शंकर. आणि तिची 2 मुलं, गणपती आणि पण शंकराचार्याचे फार सुंदर वर्तन. ते म्हणतात की आमची पार्वती माता महान अशी अन्नपूर्ण आहे. रोज इको काय म्हणतात ते मला कळत नाही. आपलं साधं असं बरं. तर पार्वती माता म्हणजे उत्कृष्ट अन्नपूर्ण आहे, गृहिणी आहेच. मग कसं ते बघा, तुला ती स्वयंपाकाला बसली बघा. पार्वती माता आता स्वयंपाक करायला बसली. तेवढा विचार करा. पार्वती माता आपल्या नवऱ्यासाठी स्वयंपाक करते, स्वतःसाठी तर करतेच, नवऱ्यासाठी करते आणि 2 पोरांसाठी सुद्धा करते बघा स्वयंपाक. भगवान शिवाला मूलतः तोंड किती आहे माहिती का? खरं बघा, भगवान शिवाला 5 तोंड आहे. किती तोंड आहे? 5 तोंड भगवान शिव. ती 5 तोंड कशाची माहिती का? एक तोंड उत्पत्ती करणारा, एक तोंड स्थिती करणारा, एक तोंड लय करणारा, एक तोंड निग्रह करणारा आणि एक तोंड अनुग्रह देणारा. ही 5 तोंड आहे. म्हणजे 5 तोंडाचा नवरा एखाद्या जेवायला बसला तर किती चपात्या एकाच वेळेस नाही? एकाच वेळेस 5 चपात्याचा 5 तोंडावर करायचं.
म्हणजे नवरा जेवायला बसणार का 5 तोंडाचा आहे? बरं, एक पोरग 6 तोंडाचं आहे. कोणतं? विनोदाचा भाग घेतो. कार्तिक समाजात तोंड किती आहे? ते पण पोरग जेवायला बसतो. 6 तोंडा जेवायचं ना. नवऱ्याची 5 तोंड, एका मुलाचं 6 तोंड, आणि दुसऱ्याचं तोंड विचारूच नका. हत्तीची सोंडच आहे ती. शिणीला एकच चपाती किंवा भाकर काय, पण त्याने जर का तोंडच टाकलं तर अख्ख्या आमटी पिऊन टाकेल असं ते सगळं. पण आमची पार्वती माता अन्नपूर्णा आदिगुरु शंकराचार्य वर्णन करतात. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तास्यै 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 नमो नमः. यातील विनोदाचा भाग सोडून द्या. आणखी महत्वाचं चित्रण आपल्या पुढे सांगतो मी. कधी आपण जुन्या मंदिरामध्ये काही फोटो पाहिले असतील, त्या फोटोमध्ये आपल्याला शंकराचा परिवार दिसतो. कैलास पर्वतावरती भगवान शंकर शांत बसलेले आहेत. डोक्यावरून गंगा झोळझोळ झोळझोळ वाहत आहे. डाव्या बाजूला मांडीवरती आपल्या बायकोला बसवलेलं आहे शंकराने, कारण वामांगी पत्नी असते. आणि उजव्या मांडीवरती आपली दोन्ही मुलं बसवलेली आहेत, गणपती आणि कार्तिक स्वामी. डाव्या मांडीवरती पार्वती म्हणजे पत्नी आहे. समोर वाहक बसलाय, नंदी बसलाय. पलीकडे मोर आहे पिसारा फुलवत. गळ्यामध्ये नाग डोलतोय. इकडून तिकडून उंदीर मामा पळतोय. कुटुंब डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, आदर्श कुटुंब काय असं ते भगवान शंकराकडून शिकावं. आम्हाला थोडं जरी भाजीत आळणी झाली, जास्त खारट झाली तर लोक ताट ठेकून उठलेली माणसं. थोडं जरी चुकलं ठरस. इथे विचार करा, नंदी आणि वाघ कधी जमन का दोघांचं? कधी जमन? जो उंदीर फिरतोय त्याचा आणि त्या सापाचं कधी जमन का? बरं, त्या सापाचं त्या मोराचं कधी जमन का? शत्रू एकमेकाचे. आणि तरी सुद्धा आमचे भगवान शंकर शांत बसले. आता आपलं चित्र बदलायचं, जरा फोटो बदलायचा. अचानक पार्वतीच्या कानावरती हसण्याचा आवाज आला एका स्त्रीचा. पार्वतीने हसण्याच्या बाजूला बघितलं तर आपल्या नवऱ्याच्या डोक्याच्या बाजूने आवाज येत होता. वरून गंगा हसती. गंगा काय म्हणते, अगं मोठ्या ऐटीत बसली नवऱ्याच्या मांडीवर, पण मी तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावर बसले. समज आता दोघींचं चेहरे कसे जरायचं, आपण चित्र काल्पनिक चित्र तयार करायचं. तो नाग म्हणतो उंदराला, तिथं फिरतो रे, बाहेर सापडलं, फिरतो का नाही बघ. वाघ म्हणतो नंदीला, इथं डोळकाने मारतो काय, बाहेर सापडतो, त्याला थारूनच खातो. आणि तो मोर म्हणतो सापाला गळ्यातून खालीचं उत्तर द्यावायचं. असं कधी झालं नाही, होणार नाही. हे विरुद्ध चित्र दाखवण्याचं कारण असं की आपल्या घरामध्ये सुद्धा परस्पर विरुद्ध स्वभावाची अनेक माणसे असतात. परस्पर विरुद्ध स्वभावाची माणसं असून सुद्धा भगवान शंकर शांतपणे पोहोचलेले आहेत. पार्वती मातेने विचारले, भगवंता तुम्ही कोणाचं चिंतन करता एवढं? भगवंत म्हणतात, काय सांगू तुला सखे, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. मी रामनामाचं चिंतन करतो. काय आहे रामनामामध्ये आणि ते कसं चिंतन करायचं, त्याचं महत्व काय आहे, त्या नामाचं महत्व काय मला सांगा. इथं नाही सांगता यायचं. आपण एकांतच जायला बघा. विचारल्याशिवाय ज्ञान सांगायचं द्यायचं नसतं असा पूर्वीचा नियम होता. आणि द्यायचं कसं त्याचा प्रकार सांगितलं, त्याची पद्धत सांगितली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हे 3 गोष्टी घडल्यानंतर मग उपदेक्षण तिथे ज्ञान ज्ञानिनः तत्वदर्शिनः. प्रणिपात, परिप्रश्न, सेवा, या 3 गोष्टी ज्ञान अर्जन करणाऱ्याकडे असल्या पाहिजे की ज्याने सद्गुरूंजवळ जायचं. प्रणिपात म्हणजे अंगी नम्रता पाहिजे. परिप्रश्न म्हणजे प्रश्न विचारण्याची तर्कबुद्धी पाहिजे. आणि सेवा करण्याचा विनयी भाव त्याच्या अंगी पाहिजे. मग त्यालाच ज्ञान सांगा.
पार्वती शरण गेली, देवा तुम्ही जे नाम जपता ते जपायची काय मला पद्धत सांगा, संपूर्ण समग्र ज्ञानच मला सांगा. चल म्हणाले. कुठं? क्षीरसिंधूच्या परिसरी. मौलीने वर्णन केलं गणेश्वरी. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी निघो काही त्रिपुराणी सांगितले जे ते क्षीरकल्लोळा आतून मकरोदरी गुप्तू होता तयाच्या हातू पैठा झाले. नित्य ज्ञानेश्वरी वाचकांना हे ओळख समजते. क्षीरसिंधूच्या परिसरी म्हणजे एका शांत रम्य अशा तलावाच्या काठी म्हणूया. तिथे आपल्या पत्नीला घेऊन गेले भगवान शंकर. उपदेश करायचा आहे, रहस्य सांगायचं, नामाचं रहस्य सांगायचं, उपदेश करा. आणि परत तुला सांगितले मी आता तुला ज्ञान सांगणार आहे, पण मी आता ह्या अवस्थेत राहणार नाही. मी आता तुझ्या पुढे शंकर बसलो, मी शंकर अवस्थेत तुला ज्ञान सांगणार नाही, मी शिवावस्थेत जाऊन तुला ज्ञान सांगणार आहे. म्हणजे मी आता ट्रान्स मध्ये जाणार आहे, समाधी अवस्थेत जाणार आहे. सांगा बरं, गीता ही अर्जुनाला सांगितली कोणी? गीता श्रीकृष्णाने, बरोबर. पण गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच असं आलंय का? काय आलं? भगवान नाही, श्री भगवान उवाच. बाकीच्यांना श्री लावलेला नाही. श्री अर्जुन उवाच नाही म्हटलेलं, अर्जुन उवाच. श्री संजय उवाच नाही म्हटलेलं, संजय उवाच. धृतराष्ट्र उवाच. पण श्री भगवान उवाच. कशावरून? ज्यावेळेस पांडवांचं राज्य सुरू झालं, महाभारत संपलं होतं आणि खूप दिवसांनी अर्जुनाला लहराले म्हणजे, देवा ते मला तू रणांगणावरती जे काही ज्ञान सांगितलं परत सांगतोस का? देव म्हणजे मला नाही सांगता येतो. सांगतोस का? तुम्हीच ते ज्ञान सांगितलं की. म्हणजे त्यावेळेस मी नाही सांगितलं. मी नाही म्हणजे काय? तुम्हीच बोलत होता, नाही म्हटलं. त्यावेळेस हा श्रीकृष्ण भगवान स्वरूपामध्ये जाऊन पोहोचला होता. त्या अवस्थेत ज्ञान सांगितले. आता परत जायचं समजा त्या अवस्थेत मला जायला पाहिजे, आता जाऊ शकत नाही. गीता एकदा सांगितली जाते. तरी सुद्धा अर्जुनाच्या आग्रहा खातर जी गीता सांगितली नंतर तिचं नाव आहे अनुगीता. अनुगीता नाव. भगवान शंकर म्हणाले मी तुला शिवावस्थेत जाऊन ज्ञान सांगणार आहे, त्यामुळे तू ऐकतेस का नाही मला काय कळणार. किंवा मी प्रत्येक वाक्य सांगत असताना तू मला हो म्हणायचं. हो हो लहानपण आठवत आपल्याला गोष्ट ऐकायचं. आपल्या आजी कोण आजोबा कोण आपल्या अंगणामध्ये झोपताना आजी गोष्ट सांगणार. त्यावेळेस आजीची फक्त आठ काय असायची आपल्यासाठी? हूं म्हणायचं. काय म्हणायचं? हूं म्हणायचं. एक होता राजा, त्याला होता दोन बायका, एक होती आवडती, एक होती नावडती. एकदा काय झालं? दोनदा काय झालं? हो म्हणणारा हो थांबलं, हो थांबलं. ती गोष्ट पण थांबायची का? झोपलं झोपलं. परवा तुला सांगितलं हुंकार द्यायचा. सगळं हटयोग याच्यामध्ये दडलेलं आहे. हुंकार का? हुंकार म्हणा तुम्ही नाभीपर्यंत धक्का बसतो. हुंकार परावानी जागृत होतात ते हुंकारने. आणि मग पार्वतीने हुंकार द्यायला सुरुवात केला. भगवान शिवा अवस्थेमध्ये त्यांनी ते ज्ञान मुखातून खडखड खडखड काढायला लागलं. पार्वती मातेला सुद्धा ऐकता ऐकता तिला पण समाधी लागली. माहिती नाही भगवान शिवाला, पार्वतीला समाधी लागली आणि ज्ञानाचा ओघ भर 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 मुखातून बाहेर पडतोय. त्यावेळी माशाच्या पोटामध्ये हे ज्ञान ऐकणारे मच्छिंद्रनाथ होते. मच्छिंद्रनाथांनी पार्वतीच्या ऐवजी हुंकार द्यायला सुरुवात केला. भगवान शंकरांनी डोळे उघडले मध्ये बघतात तर पार्वती समाधीमध्ये. मग मी सांगतोय हुंकार कोण देत आहे? म्हणजे कोणीतरी माझं ज्ञान चोरून ऐकते. ज्ञान चोरून ऐकलेलं सफल होत नसतं. म्हणून पूर्वी गुरुकुलामध्ये शिक्षण घेतल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची असते स्वेच्छेने. आताचे गुरु आधीच क्लासचे पैसे घेतात. तुझा काय बाबा परत येतो का नाही? आणि मग कोणतरी चोरून ज्ञान ऐकतंय. भगवान शिव आता घेतला त्रिशूळ आणि आवाजाच्या रोखाने त्रिशूळ फेकला. तो ऐकत होतो, तो पण काही साधा नव्हता. ऐकणारा मच्छिंद्रनाथ म्हणजे साक्षात भगवान विष्णू. मच्छिंद्रनाथ म्हणजे कोण? भगवान विष्णू. हे शंकर विष्णूचं एकमेकाचं काही चांगले कळत नाही बघा. म्हणजे भगवान विष्णू मच्छिंद्रनाथ, तो गोरक्षनाथ म्हणजे भगवान शंकर.
भगवान विष्णू मच्छिंद्रनाथ आणि भगवान शंकर कोण गोरक्षनाथ. भगवान शंकर गोरक्षनाथ तर त्यांचे शिष्य गहिनीनाथ परत कोण गहिनीनाथ पुन्हा विष्णू गहिनीनाथ विष्णू मग त्यांचे शिष्य निवृत्तीनाथ परत भगवान शंकर. भगवान शंकर निवृत्तीनाथ मग शिष्य कोण ज्ञानेश्वर महाराज विष्णू. असं एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई एकमेकाचं असं प्रेम आहे. शिव विष्णू शिव विष्णू. आदिनाथ त्रिशूळ भगवान विष्णू तर भगवान विष्णू नाही मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान विष्णू. खरं म्हणजे मानस उडवून गेला असता पण अशी मान वळवली झटकन आणि तो त्रिशूळ कुठं पोचला कानामध्ये. तिथून कानफट्यानाथ पंथ सुरू झाला कानामध्ये. त्याचा दुसरा लाक्षणिक अर्थ आहे की नाम कुठे घ्यायचं असतं का श्रवणाची वाट चोखाळली. श्रवणाची वाट ही नाम कुठून घ्यायचं कानामधून घ्यायचं मग ते हृदयामध्ये येतं. तर महाबळे मन होते जे गाभले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. कधी जेव्हा श्रवणाची वाट चोखाळले शुद्ध अंतकरणात गेले भेदाभेद निवारणी. त्या परमात्म्याने तो पण परमात्माच आहे भगवान शिव. त्याने चातुर्यपूर्वक आपली मान दुसऱ्या बाजूला वळवली. कानामध्ये त्रिशूळ घुसला. भगवान शंकराने शाप दिला चोरून ज्ञान ऐकलं तुला फायणार नाही. मग काय कर 12 वर्ष तपश्चर्या कर. मग भगवान दत्तात्रयाची तुझ्यावर कृपा होईल त्यांच्याकडून तुला ज्ञान प्राप्त होईल. मग 2 महत्वाच्या खुणा आहेत बघा आपल्या गुरु परंपरेच्या अभंगामध्ये. पार्वतीला उपदेश केला त्या अभंगाची सुरुवात आदिनाथ उमा अशी आहे. आणि ज्याच्याकडून नाथ संप्रदायाचा प्रसार केला ते भगवान दत्तात्रयाचा उल्लेख केला आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. आणि ज्याने सांगितलं ते आदिनाथ उमा आणि हे आदिनाथ गुरु. आदिनाथ गुरु म्हणजे दत्तात्रय आणि आदिनाथ उमा म्हणजे उमेचा पती शिव. असे भगवान शिव पार्वतीने विचारलं भगवंता तुम्ही जे नाम घेता प्रभूंचं ते नाम कसं घ्यायचं त्याची पद्धत कोणती. आणि तीच पद्धत महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो मी श्रीरामाच्या नामाचा जप करतो तो कुठं करतो कंठामध्ये करतो. याचा अर्थ जप करण्याच्या काही पद्धती असल्या आहेतच. पहिला जो जप आहे तो वैखरी वाणीचा जप आहे ज्याचा उल्लेख मौली हरिपाठामध्ये हरी मुखे म्हणा कुठे म्हणा म्हणतो मुखे म्हणा हा वैखरी वाणीचा जप आहे.
त्याच्यानंतरचा जे पाहतो कंठातला आहे, मध्यमवाणी कुठे कंठामध्ये बघा. आमचे तुकोबा वर्णन करतात, कंठी धैला कृष्णानी अवघाजनी प्रकाश. ते काल्याचा म्हणतो. पण कृष्ण मणी प्रकाशमाना प्रकाशमान मणी नामरूपी मणी कुठं धारण केला? कंठामध्ये. त्याचा प्रकाश कुठं? बाहेर सुद्धा आणि आत सुद्धा. ही जी मधली अवस्था नाही महत्वाची असते. भगवान शिव जेव्हा ध्यानस्थ बसतात त्यावेळेस पूर्ण डोळे मिटलेले नसतात आणि पूर्ण उघडलेले पण नसतात. कशा असतात? अर्धोन्मिलित. अर्धोन्मिलित म्हणजे काय? म्हणजे बाहेरच्या जगाचं भान विसरायचं आणि अंतर जगामध्ये लक्ष लावायचं, म्हणून अर्धोन्मिलित. ह्याला उंबरा म्हटलेलं आहे. हा उंबरा इथे सुरू झाला. कुठे? कंठामध्ये. कंठामध्ये नाम राहू दे असं म्हणण्याचं कारण असं की हा एक दिवा आहे. हा दिवा आपण उंबऱ्यामध्ये ठेवला की त्याचा उजेड बाहेर पण पडतो आणि उजेड आतमध्ये पण पडतो. जुन्या काळातल्या बघा, जुनी घराची होती. रात्री आपला महिला वर्ग जेवण झाल्यानंतर ती भांडी घासायला अंगणामध्ये बसायची. दिवा एकच असायचा. दिवा ठेवायचा कुठे? आतल्या पण लोकांना घरामध्ये दिसावं आणि बाहेर भांडी पण घासता यावी, उंबऱ्यात मध्यभागी दिवा ठेवला जातो. हा कंठातला मध्यमेतला हा जो नाम आहे, हे नाम मध्यान्हेमध्ये जपायला प्रारंभ करावा. हा इथं महत्वाचा भाग सांगितला. लक्षात घ्या. नामाचे दोन प्रकार आहेत. एक सबीज नाम असतं आणि दुसरं निर्बीज नाम असतं. आपल्याला सद्गुरूंकडून जर नाम मिळालं असेल तर आपण मोठे भाग्यवान आहोत. ते सबीज नाम. पण तसं जर आपण मनाने नाम जपत असेल तर ते कसं आहे? ते निर्बीज नाम. निर्बीज नामाने होऊन फार काय होईल? पुण्याची गणना पूर्ण करील. पण सबीज नाम जे आहे, सद्गुरूंकडून प्राप्त झालं ते नाम आहे, हे नाम कंठामध्ये धारण केल्यावरती मग काय होऊ शकतो म्हणून वर्णन करतात. काही ठिकाणी तो अभंग क्षेपक मानला जातो, पण मी काही तज्ञांना विचारते, मला क्षेपक नाही अभंग, म्हणून ते प्रमाण घेतो. मग रामनामी उपजे की मग खऱ्या अर्थाने तो प्रकाश दोन्ही बाजूला पडतो, बाहेर पडतो, आतही पडतो. मग त्याच्यानंतर ते नाम पश्यंतीमध्ये जातो. तिथे महाराज उल्लेख करतात, राम म्हणता रामाची होई जे पदी वैसोनी पदवी जे. आणि मग ते नाम शेवटी परेमध्ये जाऊन पोचतं. त्याचा उल्लेख माऊली हरिपाठामध्ये करतात. ज्ञानदेवा मौन जपमाल आलतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. हे सांगायचं कारण असं, आपल्याला कंठातलं नाम धारण करायचं. आधी वैखरी वाणीने काही महिने जप करायचं, मग ते नाम कंठामध्ये उतरतं. बघा, आपली आत्मशक्ती ही ऊर्ध्वगामी असताना ती अधोगामी झालेली आहे. ह्या शक्तीला शिवाला जाऊन भेटवायचं आहे, तरच खऱ्या शिवाची पूजा होते. शक्ती आणि शिव यांच्यामध्ये काय झालं? फाटाफूट झालेली, ताटाफूट झालेली. आपली आत्मशक्ती आपण आईच्या उदरामध्ये असताना ह्या अजीवात्म शक्तीने कुठून प्रवेश केला माहिती? कुठल्या दरवाज्याने? सांगू शकत? कुठल्या दरवाज्याने ही आत्मशक्ती
म्हणजे जीवशक्ती कुठल्या दरवाजाने आतमध्ये प्रवेश केला कोण कोणाचा वाक्य तर ते आत्मशक्तीने इथून प्रवेश केला. कुठून? त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. कुठून प्रवेश केला? ब्रह्मरंध्र. कुठे येऊन पोचली? मूला. तिथं तत्व कोणतं आहे घरात? पृथ्वी तत्व. पृथ्वी म्हणजे जडत्व आणि इथं आहे शिवा म्हणजे आकाश तत्व. आपल्यापैकी जर कोणाला ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास असेल तर मला सांगा आकाश तत्वामध्ये कोणते राज बसते? रास मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन हे 12 राशी. पृथ्वी तत्वाला 3 राशी गेल्या, जलतत्वाला 3 गेल्या, वायू तत्वाला 3 गेल्या, अग्नि तत्वाला 3 गेल्या. राशी उरल्या का? आकाश तत्वाला असत नाही. घरी गेल्यावरती पंचांग घ्या, त्याच्यात आवकहडा चक्र काढा. आवकहडा चक्रामध्ये प्रत्येक राशीचे अक्षर चाची चोक काकीची तर ते तूळ रास धनुरास मकर त्या अक्षराप्रमाणे. पण न ला पहिली वेलांटी असलेलं अक्षर तुम्हाला आवकहडा चक्रामध्ये दिसणारच नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊली आपल्या सद्गुरू बद्दल म्हणतात मौनगा तुझे राशीनाम. मूर्तीनाथांचं नाव काय? मौनगा. नवला पहिली वेलांटी आकाश तत्व आहे. मूर्तीनाथ भगवान शंकर आहे. रास नाही, नाम नाही. म्हणून रंग नाही, रूप नाही, निर्गुण ही तू रघुराया. 12 राशीमध्ये सगळं जग बसलेलं. एकही तुम्हाला प्राणी किंवा आपण राशींचा विचार आपण माणसापुरता करूया. एकही माणूस असा सापडणार नाही की 12 राशीच्या पलीकडे त्याची 13वी राशी म्हणून. 12 राशी म्हणजे पृथ्वी तत्वापासून फार तर आपण वायू तत्वापर्यंत पोहोचू शकतो. आणि आकाश तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे, नाम पाहिजे. आपली शक्ती आली कुठं? मुलामध्ये. तिथं काय ते झोपलेली आहे. एक 20-25 वर्षापूर्वी टीव्हीला एक कार्यक्रम लागायचा बघा, शक्तिमान. त्याच्यात आत्मशक्ती है दुनिया बदल सकती है, शक्तिमान पण त्याच्यात त्यांची हे आत्मशक्ती है दुनिया बदल सकती है ते बरोबर हाते एवढा घेतलं. आता आपल्याला ह्या शक्तीला कुठे पोहोचवायचंय? तिचा शिव, तिचा पती कुठे बसलेला आहे? हे कैलास शिखर आहे. बस हेच कैलास शिखर. आणि आपली ही आदिमाया कुठे दडवलेली आहे? तिच्या प्रपंचामध्ये अहम ममतेमध्ये सापडली नाही ती. तिला जागी करायची. ही सद्गुरूंची कन्या आहे, लाडकी कन्या आहे. कोण? ही आदिशक्ती, सद्गुरूंची लाडकी कन्या. तिला जागी करायची. थापटून तिला जागी करतात. कशी जागी करतात? लाहो करा गाठ घाला, सांगा वाहू घ्या, राम राम स्मराधी. लाहो करा मूळबंदी गाठ घाला म्हणजे कुठं? मूलाधार चक्राचा राम नामाने कंठामध्ये जप सुरू झाला की शिवाची शक्ती जागी झालीच म्हणून सांगतात. मी प्रथमतः आपली माफी मागतो अशासाठी की मला फालतू हसवता येत नाही. म्हणजे ते हसवणं माझी फसवणूक प्रकारे. का लोक फसतात तेही कळत नसतात. फसवतो मी फसता म्हणून ते फसवतात. जी आहे ऐशी कीर्तन मर्यादा ही संतांच्या हे सांगायचं, साधकांच्या पुढे बोलायचं.
गर्दीत बोलायचं नाही, गर्दीत बोलायचं. आपण गर्दीत नाही आहोत. आमच्या समोर बसलेले आमचे खास ही सगळी मंडळी नवली गजनी मंडळ हा सगळा परिसर शुद्ध परिसर का तिथं फक्त तोंडानं मापून बोलावं लागतं. सगळे त्याच्यात नाही पाहिजे जातीच्या या प्रकारचे असेल ह्या आत्मशक्तीला श्री गुरु जागे करतात. श्री गुरु जागे करून तिला शिवापर्यंत कसे पोहोचवतात याचा जर चित्रण आपल्याला बघायचं असेल तर 12व्या अध्यायाच्या पहिल्या 9 वेळ वाचा. म्हणून साधकातून माऊली इथे येऊन थांबले. जय जय वसुदेव गाणे प्रसिद्ध इथून सुरुवात करायची. त्या शक्तीला श्री गुरु जागे करतात. आता मोठ झोपलीच काय तू जन्मी तू झोपलीस. किती वर्षापासून झोपली जरा विचार करा बरं. आपण जीवदशेला कधी आलो संकट काय अंदाज करते जीवदशेला मग ते झालं. आपली पृथ्वी निर्माण कधी झाली शास्त्राच्या भाषेत सांगायचं आज हल्लीच्या विज्ञानाच्या पृथ्वी हा ग्रह निर्माण कधी झाला ज्याला पाठवून पृथ्वी तत्व आहे ना कधी निर्माण झाली. शास्त्रज्ञ सांगतात की साधारण 15 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाली. आणि तो लाल सप्त टाकलेला गोळा होता तिला थंड व्हायला 10 कोटी वर्षे गेली. आणि नंतर हळूहळू जलसृष्टी निर्माण झाली. म्हणजे एक प्राणी वर्ग निर्माण होत 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 मग मनुष्य प्राणी निर्माण झाला. मनुष्य प्राण्याच्या निर्मितीचा काळ साधारणपणे 1 कोटी वर्षातून मागे जाऊ नये. अगदी अनिमापासून माणसाची पहिली सुरुवात माकडापासून माणसं होतात तिथे मूळ खरेला नाही झाले तसं काय करतात इंग्रजांनी आपलं सगळं प्रबोधन करून टाकलं. माकडापासून माणूस होत नाही. माकडापासून माकडच होतो. हा माणसं माकड भरती वाटत तो बंद वेगळा माणसापासून माणूसच होतो माकडापासून माणूस होतो. पण आपण जीव दशा आला कधी साधारणपणे आपण 1 कोटी वर्ष मागत आहोत. 1 कोटी वर्षापासून आपली शक्ती अजूनही काय आहे संत आपल्या कानी कपाई ओळखून सांगतात काय जागा काम करतात काही जागा की निधनाशी अरे तू जागा असून झोपल्याचं सोड घेतो सगळ्या जागा हो. आणि मग ती शक्तीला जागा केली की काय म्हणते कुंडलिनी जगदंबा 3.5 वेगवेगळे पडलेली भगवंताच्या सद्गुरूंच्या मुखाने जे नाम धारण केलं ते नाम धारण केल्याबरोबर एवढ्या वर्ष इतक्या जन्म झोपलेली ही आत्मशक्ती जागी होते आणि झोपलेली नाही जशी फणावर काढते तसं फणावर काढल्याबरोबर तिला एखादी पोकळ नळी समजा त्याच्यात तिला प्रवेश होतो. तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. सुषुम्ना तिला इडेत पण जाऊ द्यायचं नाही पिढेत पण जाऊ नाही द्यायचं. इडा चंद्र नाडी तिला सूर्य नाडी ह्या ह्या 2 सख्यांच्या नादी तिला लागू द्यायचं. त्यालाच म्हटलं इडा पिडा तळो बळीचं राजदेय हा तो बळी सुषुम्ना नाडी. आणि इथून ती प्रवेश करत करत येते कुठे येते माहिती का हृदयापर्यंत येऊन येते. म्हणजे हृदयाचा चौरंग किंवा पाठ म्हटलं. उपवर झालेली एक कन्या ही उपवर कन्येला पती शोधायचं काम चालू आहे. पती संशोधनाचं काम मुलगी कसं होतं ज्या मुलीला मुलगा बघायला येणार त्या मुलीने यायचं कधी नेसायची हातामध्ये तांबे घ्यायचा पाण्याचा तांबा घेऊन यायचं आणि मग कुठं बसायचं पाचावर बसायचं. मग कोणत्या एखाद्या जाणकार असतो हा नाव काय तुझं
किती शिकली अमुक तमक वगैरे आणि मग झालं जाऊ शकते कुठून जायचं असं जर अनेक वेळा जर नापसंत झालं तर काही काही नाही 10-15 वेळा पाठवा येऊन बसायला घरी काही प्रॉब्लेम. त्यामुळे हल्लीच्या मुलींनी पाठच घालून टाकला. नंतर फोन येतो आम्ही लग्न केले आशीर्वाद द्यायला या सोपं करून टाकत आम्ही कामच नाही राहिलं लग्नाची काळजीच नाही करायची. तिथे आल्यावरती पाठावर आल्यावरती तिथपर्यंत तिला कुंडलिनी म्हटले मौलिनी ज्ञानेश्वरी म्हणून तिथून पुढे तिला तिचा शिव दिसतो कुठं इथून शिव कुठं दिसतो ब्रह्मरंध्रामध्ये. पण हृदयापासून इथं जाण्यासाठी कंठीरा होणार तिचा शिव तिचा पती निश्चित झालेला आहे. आता जिचा पती निश्चित होतो जिचं लग्न ठरतं तिला आता परत पाठावला कशी गरज आहे नाही. म्हणून मौली म्हणतात इथं आहे ती कुंडलिनी. मग कुंडलिनी हे भाष जाय म्हणून हे नाव आहे. पुढं नाव कोणतं येतं बघा म्हणून वायू तत्व. मग ते कंठ वेदून मौली वर्णन करतात घोष ध्वनी नाद आशारो ब्रह्मबीजा जाहला अंकुरो. घोष इथं कोणता असतो घोष इथं ध्वनी पश्चंतिक ध्वनी कंठामध्ये नाद आणि वैखरीतून अनेक प्रकारची नामं बाहेर येतात. आणि मग तिचा शिव तिला कुठे भेटतो त्यासाठी तिला प्रवास करत करत कुठे यावं लागतं इथं यावं. ह्याच्या आतमध्ये खरी पंढरी ह्याच्या आतमध्ये खरी पंढरी. पण त्यासाठी सद्गुरूंनी हाताने धरावं लागतं. सद्गुरूचं नाम घ्यावं लागतं. सद्गुरूंनी तिचा तो बापच आहे हाताने धरायचं धरत इथे येऊन पोहोचवायचं. इथे येऊन पोचलं की मग तिला अख्खं तिचं नाव कोणतं फलले भाग्य माझे पश्चिमे चालविले आत्मा तेथे निघाली वरी नांदे देखील पंढरी. हा मग इथं आतमध्ये गेलं तिथं खऱ्या तिचं स्वरूप काय अंतरंग तिथून दिसायला लागतं आणि मग तो शिव दिसतो. तर त्यासाठी कंठात धरलेल्या नामाने जी सुखाची अवस्था प्राप्त होते जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. सुखे निजलो
शिवाच्या शोधामध्ये. खरं ती जीवात्म शक्ती आहे, तो जीव आहे. पोचायचं कुठं? शिवापर्यंत पोहोचायचं. चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. पण त्यासाठी कास कशाची घ्यायचे, आधार कशाचा घ्यायचा आहे, सहाय्य कोणाचं घ्यायचंय? नामाचं सहाय्य घ्यायचं. नाम जपे सदा, हा सदा महत्वाचा बघा. परमात्मा सदा महत्वाचा. जो सदा होतो तो सदाशिव होतो बघा. सदाशिव व्हायचा शब्द सदा व्हायला पाहिजे. कारण ज्ञानदेवा म्हणून जपमाला आमकडे घरूनच जी हरी जपे. आणखी बघा एक तुकोबांचं फार सुंदर प्रमाण की सदा नाम घोष करू हरी कथा. तिने दोनदा सदा आला नाही. सदा चित्ता समाधान होण्यासाठी नाम घोष सदा करू. आणि घोष कुठाही नाभीमध्ये आहे. परे होणी पडते घर तेथेरा होणी कर. भगवान शंकराने कंठामध्ये नाम धारण केलं. ज्याने कंठात रामनाम धारण केलं त्याच भगवान शंकराने काय केलं? देवी दैती सागर मंथन भगवान शंकराने विष कंठामध्ये धारण केलं. म्हणून हलहल विष निघालं ना. देवी दैती सागर मंथन केले त्यामाचे अभूत हलहल नावाचं विष निघालं. ते विष प्राशन करायला कोणताही देव पुढे येईना. सगळे देव अमृत प्यायला पळाले. अमृत पितात तो देव. देवाला काय म्हणतात? अमृत पितात ते देव. त्याच्यामुळे आता अमृत तुल्य निघाले बघा. आणि इतका तो प्रसिद्ध झालाय की गुळाचा चहा, आंबा चहा, काळा चहा, येवले चहा. म्हणजे तेव्हा तर प्रतिष्ठा आहे. काही म्हणजे चहाला प्रतिष्ठा मिळेल. अमृत अमृत पितात ते देव. अमृत पितात ते देव. नुसते देव. अमृत पितात ते नुसते देव. पण जगाच्या कल्याणासाठी विष पितो तो महादेव. नुसता देव नाही, महादेव. विष पितो तो महादेव. जगाच्या कल्याणासाठी विष पितो तो महादेव. आणि स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी नुसते अमृत पितात ते मात्र देव. भगवंता ज्याने कंठामध्ये रामनाम धारण केलेलं आहे. कल्पना आपल्या वेळ 6 ते 8 आहे. संपूर्ण अभंग सोडवणं शक्य नाही. कमीत कमी 2 पण त्याचा तात्विक अर्थ आपण बरोबर 8 वाजता शिवा आपल्याला पूर्ण करायचे. पुढे आरती आहे, पूजा आहे, थंडीचा कडाका वाढलेला आहे. बघा जे अमृत पितात ते नुसते देव. जगाच्या कल्याणासाठी विष प्राशन करतो त्याला महादेव म्हणतात. आणि गंमत अशी की महादेवाने विष प्राशन केलं पण ते ओठातही येऊ नाही दिलं आणि पोटातही जाऊन नाही दिलं. ही तर काय आहे? काहींच्या पोटात विष असतं. वरून ओठातून लय गोड बोलतात, खूप गोड बोलतात, पण पोटात विष बसलेला असतं. आपली पाठ वळलेली काय म्हणून बसणार. काहींच्या फक्त ओठामध्ये गोड असतात, पोटात काहीच नाही, पोकळ प्रेम असतं. विष अशी गोष्ट आहे पोटात जाऊ द्यायची नाही, ओठात येऊ द्यायची नाही, मधुरामध्ये धारण करायची कंठामध्ये. पण त्याच्यामुळे काय झालं? कंठाचा दाह होऊ लागला, सर्वांगाचा दाह होऊ लागला. मग राम नाम कंठात धारण केलं. कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम. म्हणून महाराज म्हणतात ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान.
पतित भावाने शंकरांना शरण गेलो. हा भगवान शिव इतका भोळा आहे, इतका भोळा आहे की झाला असो की एक चोर होता आणि एका मंदिरामध्ये ती जी काही घंटा होती शिवलिंगाच्या वर, ती घंटा सोन्याची घंटा होती. त्याला कळलंच नाही ती सोन्याची घंटा. रात्री मंदिर त्यांनी फोडलं, दरवाजा फोडला आणि ती घंटा बघतो उंचावरती घंटा होती. त्याची उडी मारली तर सुद्धा घंटेपर्यंत त्याचा हात पोहोचला. मग त्यांनी बघितलं तर खाली शंकराची पिंड होती. अरे म्हटलं पिंड जर पाय देऊन चढलो तर नक्की आपला हात पोळला. आणि त्यांनी प्रथम त्या पिंडीच्या शाळंजेवरती पाय दिला. पार्वती माता म्हणते देवा त्या पाप्याने माझ्या अंगावर पाय दिला. देव देव आता तो आपल्यापर्यंत आलाय ना, येऊ दे काही हरकत नाही. तरी हात पुढेला म्हणून शिवलिंगावरतीच जाऊन उभा राहिला आणि घंटी पकडली. पार्वती माता म्हणते शाप द्यायला जाळून टाका. नाही म्हणते माझ्यापर्यंत आलाय हे महत्वाचं. एवढं प्रेम आहे. एक दरोडेखोर होता आणि त्यांनी मारलं. त्याच्या तोंडामध्ये जुन्या काळाची पुराणाची गोष्टी संहार प्रहर असं तो म्हणतात. संहार म्हणजे नाश करा, प्रहर म्हणजे घाव घाला ही त्याची भाषा होती. त्याला न्यायला यमदूत आले. घाबरला तो, त्याला वाटतं त्याला कळा नाही यमदूत आहे म्हणून. तो काय म्हणतो संहार संहार, मारा मारा, प्रहर प्रहर, हना हना. इतक्यात भगवान शंकराचे दूत आले, यमाला पळवून लावला आणि त्याला घेऊन गेले कैलासामध्ये. पार्वती मातेने विचारले का नाही होते देवा तुम्ही, तू दरोडेखोर आहे, पापी आहे आणि यमदूत त्याला न्यायला आलेले आहे आणि तो मरताना सुद्धा म्हणजे नेताना सुद्धा मारा मारा हाना हाना हेच म्हणत होता. पार्वती पार्वती आता तुला कळलं नाही म्हणजे काय तो काय म्हणत ना मरताना सांग बरं. संहार संहार प्रहर प्रहर त्याच्याकडे सौ आणि प्र काढून टाक. कोणत्या माझं नाव घेत होता संहार हर हर हर. आणि म्हणून त्याच्याविषयी नाटक बोलणं करतात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा शिव भोळा कोणत्याही भावाने त्याला शरण गेल्यावरती तो कोणीही असो, पापी असो, पुण्यवान असो, कोणी असो, त्याला भगवान शिव जवळ करणारा भोळ्यांचा चक्रवर्ती. भोळा म्हणजे ज्याला आपण व्यवहारामध्ये बावळा म्हणतो असा नाही का, तो भोळा आहे म्हणजे अंतःकरण ज्याचं शुद्ध झालं त्याला भोळा म्हणतात. आणि अशा प्रकारे भगवान शिव त्याचं नामकंठामध्ये धारण राहू, भगवंताचं नामकंठामध्ये धारण राहू. तुकोबरे सांगतात की कंठे राहो नाम अंगी भरवून प्रेमाचे द्यावे काही दान आलो पतित शरण. पण हे नाम आपल्या
परमार्थ आपल्या मनाने करायचा नसतो. लक्षात घ्या. खरं पाहता प्रपंच तरी आपण मनाने करतो का? म्हणजे आपल्याला जर कोणाची जागा खरेदी करायची असेल तर, कोर्टामध्ये केस दाखल करायचे असेल तर, एखाद्या रोगावर चांगलं औषध कोणते ते मिळवायचं असेल तर नुसतं जाहिरातीवर जाऊ का? जर औषध घेताना वकिलाला विचारतो, डॉक्टरला विचारतो, केस चालवताना वकिलाचा सल्ला घेतो, जमीन घ्यायची असेल तर त्याच्यातला कोण असेल जाणकार त्याचा सल्ला घेतो. जर व्यवहार करताना संसार करताना सुद्धा जर सल्ला घेतल्याशिवाय संसार करता येत नाही, मग परमार्थ फार कठीण आहे. परमार्थ नव्हे कोणाच्या गोष्टी कठीण म्हणजे काय? मनोमागे गेला तो तिथे परमार्थ मनाच्या मार्गाने करायचं नसतो. तर संतांचे संगती मनोगती आणि म्हणून ते कंठात नामधारण करून त्या शिवापर्यंत पोहोचण्याची कोणती युक्ती ते मागणं अभंगाच्या तिसऱ्या चरणात. पायी ठेवी वेळोवेळा डोळी आयशे द्यावे काही दान आव पतिकशरणा. पहिल्या चरणातलं मागणं पूर्ण होण्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये दुसरं मागणं मागितलेलं आहे आणि मग त्याची फलश्रुती शेवटच्या चरणात सांगितलेली आहे. या दोन्ही चरणांचा भावार्थ फक्त पुढील 5 मिनिटांमध्ये आपण पूर्ण करूया. तत्पूर्वी थोडं सांप्रदायिक नियमानुसार भगवंताचं भजन घेऊया.
भगवान शंकराच्या या मंदिराच्या स्थापनेचा हा 12वा दिवस आहे. नूतनीकरणाचा म्हणूया तसं पाहता हे फार जुना स्थान आहे, परंतु या ठिकाणी असा हा जो सोहळा आहे, ह्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त आज आपल्या परिसरातील बरेचसे माझे स्नेही मंडळी आलेले, माझ्यावरती मनपूर्वक प्रेम करणारे आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तरुण युवा वर्ग येणं आवश्यक आहे. म्हणजे लहान मुलाचं मी कौतुक करतोच म्हणा, तर त्यापेक्षा त्यात जास्त धंदे तर त्याच्या बुडलं गेलं पाहिजे. जाण आहे आणि ताकद नाही, पण ताळाची जाण मात्र अगदी उत्कृष्ट आहे. अरे वा, फक्त त्याला काय करा, तर इथून पुढे फक्त जमिनीवरती त्याचे काय राहते एवढे काळजी घ्यायचं. बरेच जण तर नंतर गेलेले मग कुठे काय तेवढं फक्त करा. असं तर असा अत्यंत आनंदमय असा हा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये माझ्या गावावरून निघालो, लवकरच निघालो खरं म्हणजे, आणि वरती गेलो देवीच्या दर्शनात. तिथं आमची गाडी अडकली. म्हटलं हिथंच कीर्तन होईल, दर्शन घेतात माझ्यासोबत आमचे जयसिंग भाऊ सुतार आहेत, अंकुश महाराज रणपिश आहेत, भगवानराव सुतार आहेत, PSI मध्ये रणपिश आहेत. आणि इथं आल्यावरती मला सगळे ही जुनी मंडळाचे महाराज आहेत. मग असे दादांचा इतका चांगला परिचय झाला की आमच्या संपूर्ण सुतारवाडी पाषाण दिंडीची त्यावेळेचा त्यांचा संपर्क आहे. सगळी आपली ही या परिसरातली सगळी ही मंडळी, मला नाव सर्वांची माहिती नाही, पण आमचे पोलीस पाटील आहेत, अनंत महाराज शिंदे आहेत, नृत्य या क्षेत्रामध्ये आता कीर्तन प्रवचन करू लागलेले उत्तम गायक आहेत, 7 मृदंगाचे 7 आहेत. तर असा आनंद सोहळा आहे, तर खूप सोहळा भरलेला आहे. भगवंताच्या शिवापाशी भगवंतापाशी आपल्याला एवढंच मागणं मागायचं आहे, भगवंतापाशी तुकोबाजी म्हणतात त्याप्रमाणे की भगवंता ऐशे द्यावे काही दान आलो पतित शरण. फक्त जाता एक मुद्दा सांगतो, तुमच्या अनंत महाराजांनी मला सांगितलं होतं की परत एकदा सांगा म्हणून. तेवढ्या 5 मिनिटाचा मुद्दा घेतो, विषय घेतो आणि सेवा कशी घेतो. मग अशी जो आपला ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींचा विषय निघाला होता, त्या 12 राशीचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी आहे. मागा विषयी मी बोललो होतो. त्यात काही आमचे जुने साधक आहेत, तुम्ही त्यावेळेस 5 वर्षापूर्वी ऐकलेलं, परत मला समजून घेतात की ते सांगा म्हणून की 12 ज्योतिर्लिंगाचा संबंध सर्वांना नका द्यावा, फक्त टाळट्याला जावं, बदल बोलायला जावं, फक्त मंगल बाकीना जावायची गरज नाही. तर हे जे 12 ज्योतिर्लिंग आहे, खरं सांगायचं म्हणजे प्राचीन काळामध्ये आपल्या भारतामध्ये सगळी, भारतात म्हणण्यापेक्षा पृथ्वीवरती एकंदर 108 ज्योतिर्लिंग, 108. मग ती लोक पावत 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 आता कुठाली फक्त 12 वरतीच येऊन ठेवली. साधारणपणे पहिलं जे ज्योतिर्लिंग येतं क्रमशः क्रम लावायचा झाला तर पहिलं ज्योतिर्लिंग उज्जैनचं मानलेलं आहे. उज्जैन महाकालम, महाकाल काल काळ काळ टाइम, म्हणजे ज्या वेळेस विश्व सुरू झालं, विश्वचक्र सुरू झालं, त्याच वेळेस काळ पण सुरू झाला. आपल्या सोयीसाठी आपण त्याला वर्तमान भूत भविष्य काळ असं समजून टाकलं, पण काळाचं पहिलं परिणाम कुठं सुरू झालं, ज्या ठिकाणी काळाचा केंद्रबिंदू पहिला निर्माण झाला. जगाचा केंद्रबिंदू आपण आपली घड्याळ ग्रीनविच प्रमाणे लावलेली आहे जगाची घड्याळ, पण आपल्या भारतीय कालमापनाचा मूळ बिंदू जर कुठं आहे तो उज्जैनला आहे, महाकालेश्वर. मग हे जे आपलं आकाश आहे, आकाशात ज्या 12 राशी आहेत, हे आकाश गोलाकार आहे, 360 अंशामध्ये विभागलेले आहे. 360 भागिले 12 करायचा, एक रास 30 अंशामध्ये येतो आणि प्रत्येक राशीला 2.25 नक्षत्र येतात. त्याच्यात जी पहिली रास आहे मेष, त्या मेष राशीचा संबंध उज्जैनम महाकालम महाकाळाशी येतो. कारण का, राशी चक्रामध्ये पहिली रास मेष आहे आणि 12वी रास मीन आहे. तसं ज्योतिर्लिंगामध्ये पहिलं ज्योतिर्लिंग उज्जैन मानलं जातं आणि शेवटचं बद्रीनाथ मानलं जातं. 12 मीन राशीचा संबंध बद्रीनाथाशी. फार मोठा विषय आहे, पण आता फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्याला तो ओळखायचा शेवा वेळ आता पैसे कधी योग आला आपण त्याच्यावरती सविस्तरपणाने विषय मांडू. तर मेष राशीचा संबंध येतो ह्याच्यापाशी उज्जैन. दुसरी राशी तो वृषभ. वृषभाचा मराठीत अर्थ होतो, वृषभ मराठीत
बैल. बैलाचा संबंध जास्त करून कोणाशी येतो? शेतकऱ्यांशी येतो. शेतकऱ्याला बैलाच्या साह्याने काय कसायचं असतं? शेती. शेती कशावर चालते? जुन्या काळामध्ये पावसावर चालते, पावसाच्या पाण्यावर चालते. पावसाचं पाणी म्हणजे पाऊस कुठल्या बाजूने वारा येतो पावसाचा, म्हणून तो पाऊस पडतो दक्षिणेकडून वारा येतो. मग दक्षिण दिशेला सर्वात शेवटी टोकाला कोणतं ज्योतिर्लिंग आहे? रामेश्वर. मग वृषभ राशीचा संबंध रामेश्वर. मिथुन. मिथुन म्हणजे स्त्री पुरुष युग्म. जिथे भगवान शंकर रुसून गेले आणि मग दुर्लिनीच्या रूपामध्ये पार्वतीने येऊन शंकराची आराधना करून आपल्या नवऱ्याला प्राप्त केलं. ते दोघांचं मिलन मल्लिकार्जुन. इथे मिथुन असं समजलं. मेष, वृषभ, मिथुन, कर्क. कर्क म्हणजे ज्याची चाल कशी असते? वाकडा 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 चालणार असतो. म्हणजे त्याची चाल मागे पुढे नसतो कर्क. त्याचा संबंध नागेशन दारुकावली. इकडे नागाची चाल कशी असते? सरळ नसते, वाकडी. पुढे जाणार, मागे येणार, पुढे जाणार, असं असं तिरका जाणार. सिंह रास आहे. सिंह म्हणजे राजाचे रास. सिंह म्हणजे राजा. राजाने ज्याला पूजलं तो कोण? मालोजी राजाने ज्याला पूजलं, छत्रपती शिवरायांनी ज्याला पूजलं, संभाजी राजांनी ज्याला पूजलं, ते शिवलिंग कोणतं? वेरूळचे घोषणेश्वर. सिंह राशीचा संबंध येतो. कारण का खरं पाहता हे सगळं लॉजिक आहे बरं का. अगदी असं काय नाही, पण केवळ तर्काच्या आधाराने हे गणित लावण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे मग तूळ रास येते. तूळ राशीचं सिंबल आपल्या वेळापुढे आणा. चिन्ह तूळ रास, चिन्ह तागड असतं बघा. तागड. पूर्वी हे तागड रत्नदलित तागड सोरटी सोमनाथच्या शिवलिंगावरती. तूळ रास समतोल चालणारे रास. हे सोरटी सोमनाथ म्हणजे तूळ राशीचा संबंध. कन्या रास. कन्या रास म्हणजे त्र्यंबकेश्वर. कारण का तिथं स्त्री अंबिका. अंबिका म्हणजे कन्या. स्त्री अंबिका, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती. त्या स्त्री अंबिकाच्या तपश्चर्येतून ते शिवलिंग स्थापन झालेले. आणि विशेष म्हणजे त्या परिसरामध्ये काही विशिष्ट घटना घडलेल्या आहेत. त्या घटना कोणत्या घडत नव्हती? तिथं सीतेचा वास आहे. आदिमाता सीतेचा वास आहे. 1, 2. त्याच परिसरामध्ये अहिल्याचा उद्धार झालेला आहे. दुर्गिरी झाल्या. आणि त्याच भागात शूर्पणखेच्या नाकाने कापलेलं. 3 महिन्यांचा सहवास त्या भागामध्ये. त्या ज्यांनी ग्रंथ लिहिला त्याच्यात त्यांनी उल्लेख केला. स्त्री अंबिका ईश्वर, त्र्यंबकेश्वर. कोणाचा संबंध? मेष, वृषभ, मिथुन, तूळ, कन्या. वृश्चिक. वृश्चिक रास जी आहे ती वृश्चिक रास कोणाची रास आहे बघा? वृश्चिक राशीचा स्वामी कोण आहे? वृश्चिक राशी ही कशी असते होते का? ही खेकड्याचा म्हणजे दंश करण्याची. दंश. आता विंचू ज्यावेळेस चालतो, वृश्चिक मध्ये विंचू बरोबर. विंचू ज्यावेळेस जमिनीवर चालतो त्यावेळेस त्याची अशी नांगी असते बरोबर. आता तो नांगीचा जो विंचू आहे ना तो असा उभा करा. म्हणजे तो आडवा आहे ना असा उभा करा. त्याचा आकार कसा येतो? ओंकारेश्वर. वृश्चिक राशी संबंध ओंकारेश्वर थोडाशी येतात. धनुरास मकर ना. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. धनु धेनू. धनुराशीचं चिन्ह बघा तुम्ही. गाय आहे. गायीचं तोंड एका महिलेचं आहे. बाकी सर्व अंग गायीचे. हातामध्ये धनुष्यबाण घेतलेलं आहे. ही धनुरास म्हणजे खरं तिचं नाव आहे धेनुरास. गायीचा संबंध, धेनूचा संबंध काशी विश्वेश्वराशी येतो. आणि बैलाचा संबंध, गायीचा संबंध, धेनूचा संबंध, धनुराचा संबंध काशीशी. आणि बैलाचा संबंध रामेश्वराशी. काशी रामेश्वर. काशीची कावड घेऊन पुढे घेऊन जायचं. मग इथे धनुराशीचा संबंध म्हणजे असं म्हटलंय की ज्याची जी रास आहे त्या राशीच्या व्यक्तीने जीवनातून एकदा का व्हायला आपल्या राशीचं शिवलिंग कोणतं आहे तिथं जाऊन दर्शन तरी घ्या. एकदा कुंभ, धनु, मकर, कुंभ. मकर आणि कुंभ हे दोन्ही राशी शनीच्या आधिपत्याकडे. आपल्या भारताची रास मकर त्यामुळे उशिरा विकास. शनीचे जेवढ्या राशी असतात त्यांचा विकास उशिरा असतो.
ज्यांचा जन्म शनिवारी झालाय त्यांचा विकास उशिरा असतो. शनी हा महागुरु आहे. मंगळ विध्वंस करतो. शनी कडक शिक्षक असतो की तो शिक्षक छडीने हाणून कोणाला ठोकून विचार करणारा शनी त्या प्रकारचा. मकर ही जी रास आहे साधारणपणे मकर राशीचा संबंध येतो साधारणपणे ज्याला आपण मानसिक रोग म्हणूया. मानसिक रोग किंवा शरीरातल्या जेवढ्या व्याधी आहेत ते शनीच्या अधिपत्याखाली. मग व्याधीवरती औषध आयुर्वेदिक औषध कोणत्या शिवलिंगापाशी बनवली गेली? च्यवनप्राश औषध कुठं निर्माण झालं? कोणतं? वैद्यनाथ. वैद्यनाथ वैद्यनाथ नाव आहे. वैद्यनाथ तिथे ही च्यवन ऋषीने तिथं तपश्चर्या करून च्यवन नावाचा प्राश असा निर्माण केला की म्हातारा सुद्धा तरुण होऊ शकेल. निरोगी अवस्था. वैद्यनाथ. उंबरसेल संबंध त्वचा रोगाशी येतो. अजून जर आपण भीमाशंकरला गेलो तिथल्या जर पाण्यात कुंडात झाल्या जर आंघोळ केली तर सगळे त्वचा रोग जातात. आता प्रदूषण झालं तो मागेगा. कुंभाकार असलेली ती रास आहे. कुंभारचा संबंध तिथे येतो. आणि शेवटी मीन रास. मीन राशीचं चित्र कसे बघा. दोन मासे उलटे. एका माशाचं तोंड वर एका माशाचं तोंड खाली. म्हणजे त्याच्या शेपटापाशी याचं मुख आणि त्याच्या तोंडापाशी याचं मुख. हे जीव शिव ऐक्य असणार बदली केदारनाथ 12 असो. मग ह्या शिवाला शरण गेल्यावरती तुका म्हणे करे भव सिंधू एक करे ऐशे द्यावे काही दान आलो पतित शरण ज्ञानेश्वर. संतांकडून शिवोपासना शिकून घ्यावी समजून घ्यावी. आणि मग तुका म्हणे करे भवसिंधू एक हा भवसिंधू उरतच नाही शिल्लकच राहत नाही. भक्ताच्या दृष्टीने भवसागर हा भावसागर होतो. भवारण्य हे वैभवारण्य होतं आणि भवबंधन भवबंध न उरतच नाही. असा हा भवसागर तरुण नेणार हे शिवाचं नाव आहे. हा शिव तत्काळ प्रसन्न होणारा म्हणून त्याला आशुतोष म्हटलेला आहे. तत्काळ संतुष्ट होणारा त्या शिवाची उपासना आपल्या जीवनामध्ये करावी अशी भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करून हा तपपूर्ती सोहळा एक झाला. अशी अनेक तप आमच्या जीवनामध्ये यावी. या ठिकाणी आमचे अनंत महाराज शिंदे यांनी मला फोन करून आपल्या सर्व ग्रामस्थांच्या त्या कार्यक्रमाचं विशेष करून भाऊसाहेब यांच्या माध्यमातून सर्व आपल्या या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन मला त्यांनी ही सेवा करावी का म्हणून सांगितलं. तर अनंत महाराजांनी कराच वाटलं की तिथे आनंदाचे पुढे काय करत नाही. निश्चित किंवा झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. जास्त स्तुती करता येत नाही ती सवयच नाही स्तुती करायची. तर पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. झाले शिवप्रभूचे चरणी समर्पित करतो. शेवटची चाल घ्या. तुका म्हणे करे भवसिंधू एक करे. पुढे आरती होईल आणि मग महाप्रसाद होईल. तुका म्हणे तुका म्हणे
रा